जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी यशोदनंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव राधा माधव राधे जय राधा गोपाल राधा गोपाल राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय श्री प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। विजयाचे परम साधन अशा श्रीमद भागवतमाची कथा प्रारंभ करण्यापूर्वी साधकाने प्रथम भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नरनारायण ऋषींना विद्येची देवी सरस्वतीला आणि श्रील व्यासदेवांना सादर प्रणाम करावा। नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। श्रीमद भागवतमचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते
आणि ज्यांचे दिव्य स्तोत्र आणि स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं उत्तम श्लोकचरितं चकार भगवन् ऋषि निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वास्थ्यनं महत्. हे श्रीमद भागवतम म्हणजे भगवंतांचे वाङ्मयीन अवतार आहे आणि याची रचना भगवत अवतार श्रील व्यास देवानी केली आहे. सर्व लोकांचे परम कल्याण हाच याचा उद्देश आहे. हे सर्वतः यशस्वी आहे, पूर्ण आनंदमय आहे आणि परिपूर्ण आहे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं. हरे कृष्ण. श्रीमद् भागवतम स्कंद 3 अध्याय 25 भक्तिमय सेवेचे महात्म्य. श्लोक नंबर 17. तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते परम निरंतरम स्वयं ज्योतिर् अनिमानम् अखंडितम्. तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते परम निरंतरं स्वयं ज्योतिर् अनिमानम् अखंडितम्. तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते परम निरंतरं स्वयं ज्योतिर्
अणिमानम् अखण्डितम् तदा पुरुष आत्मानम् केवलं प्रकृते परम् निरन्तरं स्वयं ज्योतिर् अणिमानम् अखण्डितम् तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते परम् निरन्तरं स्वयं ज्योतिर् अणिमानम् अखण्डितम् तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते परम् निरन्तरं स्वयं ज्योतिर् अणिमानम् अखण्डितम् तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृते परम् निरन्तरं स्वयं ज्योतिर् अणिमानम् अखण्डितम् तदा त्यावेळी पुरुषः जीवात्मा आत्मानं स्वतःला केवलम शुद्ध प्रकृते परम भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे निरंतरम अभिन्न स्वयं ज्योति स्वयं प्रकाशी अणिमानम सूक्ष्मतम अखंडितम अखंड भाषांतर त्यावेळी आपण भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे सदैव स्वयंप्रकाशी आकाराने सूक्ष्मतम असूनही अखंड आहोत हे जीवात्मा पाहू शकतो. त्यावेळी हे जीवात्मा पाहू शकतो. काय पाहू शकतो की आपण सदैव स्वयंप्रकाशी भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे अखंड आहोत. आकाराने सूक्ष्म असून देखील अखंड आहोत. कधी? त्यावेळी म्हणजे 2 दिवस गॅप पडला त्यामुळे कुठल्या वेळी माहिती नाही. शरीर म्हणजे मी आणि शरीराशी संबंधित गोष्टी म्हणजे माझ्या आहेत. या भ्रामक काम आणि लोभ इत्यादी दोष तादात्म्यापासून काम आणि लोभ इत्यादी दोष उत्पन्न होतात. मनुष्य जेव्हा या दोषांपासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा त्याचे मन शुद्ध होते. त्या विशुद्ध अवस्थेत तो तथाकथित सांसारिक सुख दुःखाचा स्तर पार करून पलीकडे जातो आणि त्यावेळी तो स्वतःला स्वयंप्रकाशी अखंड जीवात्मा म्हणून पाहू शकतो भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे. तात्पर्य शुद्ध चेतनेच्या किंवा कृष्ण भावनेच्या स्तरावर मनुष्य पाहू शकतो की आपण एक सूक्ष्म अंश असून भगवंतांपासून अभिन्न आहोत. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जीव हा शाश्वत दृष्ट्या भगवंतांचा अंश असतो. ज्याप्रमाणे सूर्याचे किरण हे सूर्याच्या तेजस्वी अंगाचेच सूक्ष्म कण आहेत त्याचप्रमाणे जीव हेही भगवंतांचेच सूक्ष्म कण आहेत.
आता या श्लोकामध्ये हा शब्द वापरलाय अभिन्न. बऱ्याचदा अभिन्नचा अर्थ आपल्याला भगवद्गीतेमध्ये भागवतामध्ये सांगितला जातो की अभिन्न म्हणजे दोघे वेगळे नाहीत, सेम आहेत. बरोबर. अभिन्न, भिन्न नाही, नॉन डिफरंट. परंतु इथे या शब्दाचा अर्थ त्या उद्देशाने दिलेला नाहीये. प्रभुपाद कदाचित सांगतील पुढे. निर्विशेषवादी, निराकारवादी असा विचार करतात की आपण भगवंतांपेक्षा अभिन्न आहोत, म्हणजेच भगवंतांच्या समान आहोत, भगवंतच आहोत. त्या अर्थाने हा शब्द इथे दिलेला नाही. कुठल्या अर्थाने दिलेला आहे? आपण भगवंतांपासून अभिन्न आहोत म्हणजे आपण भगवंतांचे एक अंश आहोत. जसा एखादा नट बोल्ट मशीनचा पार्ट असतो, अंश असतो, मशीन पासून वेगळा नाही आहे, तो मशीनचाच एक भाग असतो, म्हणजेच मशीन असतो. तसंच आपण भगवंतांचे एक अंश आहोत. या अर्थाने आपण भगवंतांपेक्षा वेगळे नाही, भगवंतांच्या समानच आहोत. प्रभुपाद उदाहरण देतात, जसं सूर्याचा किरण हे सूर्याचाच एक अंश असतो, तसे आपण भगवंतांचे सूक्ष्म कण आहोत, आकाराने सूक्ष्मतम आहोत. भौतिक अनुभवामध्ये जसे विभक्तीकरण होते तसे व्यक्तिगत जीव आणि भगवंत यांच्यामधील विभक्तीकरण नसते. भौतिक जगामध्ये सगळं काही वेगळं वेगळं सांगावं लागतं आपल्याला. व्यक्तिगत जीव अगदी प्रारंभापासूनच अंशरूप असतो. जीव हा एक अंश असल्या कारणाने तो अखिल चैतन्यापासून एका तुकड्याप्रमाणे विभक्त झाला आहे, असा विचार कोणी करू नये. जसं की आपण मग अशी उदाहरण पाहिलं की एखादा नट बोल्ट हा एक मशीनचा पार्टच आहे, परंतु भौतिक जगामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करतो तेव्हा आपल्याला याचाही विचार करावा लागतो. हे आपल्या मनामध्ये येतं की हा पार्ट कधी वेगळा झाला, कधी सुट्टा झाला, त्याला परत तिथे बसवलं पाहिजे. एक टायमिंग येतं की कधी झालं, हे केव्हा झालं, का झालं. तर तशा प्रकारे आपण वेगळे नाही आहोत भगवंतांपासून. भगवंतांच्या पासून आपण वेगळे आहोत, परंतु भगवंतांचेच आहोत, भगवंतांचेच अंश आहोत, कायमचे अंश आहोत. कधी भगवंतांच्या एकशी एकत्र होतो आणि एखाद्या वेळेस आपण असे वेगळे झालो असं कुठे नाहीये. जसं सूर्याचा किरण हा सूर्यापासून कायमचा वेगळाच आहे, तो कधी सूर्यापासून वेगळा झाला सांगता येत नाही. याचाच अर्थ काय समजावून सांगायचा प्रयत्न करतायत श्रील प्रभुपाद, की आपण भगवंतांपासून वेगळे आहोत, त्याच वेळी भगवंतांची एकरूपी आहोत. परंतु असे एकरूप नाही जसे मायावादी लोक समजतात. भगवंतांमध्ये आहोत, भगवंतांसमान आहोत, भगवंतच आहोत, नाही, आपण वेगळे आहोत. विभिन्न अंश म्हटलं जातं आपल्याला, वेगळे झालेलो आहोत. कधी झालेलं आहे माहिती नाही, शाश्वत अनादि अनंत कालापासून वेगळेच. आणि या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर ऍक्च्युली आपण वेगळे नाही आहोत, फक्त आपण अंश आहोत, परंतु वेगळे आहोत, परंतु वेगळे नाही. तसं सूर्याचा किरण सूर्यापासून वेगळा असतो, परंतु तो सूर्यापासून पूर्णपणे वेगळा कधी होऊच शकत नाही. तसं मग त्याला अस्तित्वच राहत नाही. तसंच आपण भगवंतांपासून वेगळे झालेले भगवंतांचे अंश आहोत, परंतु भगवंतांपासून वेगळे नाही आहे. जेव्हा आपण स्वतःला भगवंतांपासून वेगळे समजायला लागतो तेव्हा आपल्याला स्वतःचं असं अस्तित्व राहत नाही. आपलं अस्तित्व हेच आहे की आपण भगवंतांचे अंश आहोत.
जेव्हा हे आपण विसरतो तेव्हा आपण दुःखी होतो, मायेमध्ये अडकतो. मायावाद तत्वज्ञान सांगते की अखिल चैतन्य अस्तित्वात आहे, परंतु जीव म्हणून ओळखला जाणारा त्यांचा एक अंश मोहग्रस्त झालेला आहे. तथापि या तत्वज्ञानाचा मुळीच स्वीकार करता येत नाही, कारण जड पदार्थाचे जसे तुकडे करता येतात तसे चैतन्याचे करता येत नाहीत. सांख्य तत्वज्ञान. थोडस हे टेक्निकल होणार सांख्य तत्वज्ञान कधी कधी, बरं का, थोडस बोरिंग वाटणार. परंतु काही काही अशी कन्सेप्ट असतात ते क्लिअर करणे खूप गरजेचं आहे. जरी आपण स्वतःला कधी भगवंत मानलं नाही, कधी मानायचा प्रयत्न केला नाही, तरीही आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की आपण भगवंतांसमानच आहोत. भगवंतांसमानच आहोत, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत. प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात भगवद्गीतेमध्ये वगैरे, भगवंतांसमान आहोत म्हणजे भगवंतांचे अंश आहोत, म्हणजे भगवंतांचे जे काही गुण आहेत ते सगळे आपल्यामध्ये आहेत. गुणात्मक दृष्ट्या आपण समान आहोत. जसं समुद्रातला एक थेंब आपण बाजूला केला तर तोही खारटच असतो, कारण समुद्राचाच तो एक भाग असतो. प्रभुपाद उदाहरण देतात, सोन्याच्या खाणीतील सोनं आणि आपल्या अंगावरचं एखादं सोन्याचं आभूषण, सोन्याचे गुणधर्म सेम असतात. म्हणजेच क्वालिटी, गुण बघायला गेले तर आपण भगवंतांची समान आहोत, कारण आपण त्यांचे अंश आहोत. परंतु अंश आहोत याचा अर्थ असा नाही की आपण भगवंतांसमान किंवा भगवंत कधी होऊ शकतो. ती जी इच्छा आहे आपल्या मनामध्ये, ती आपल्याला या भौतिक जगामध्ये आणून सोडते आणि या भौतिक जगामध्ये दुःख भोगायला लावते. यालाच मायावादी तत्वज्ञान म्हटलं जातं. मायावादी लोक असा विचार करतात. परंतु भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप सनातन गोस्वामी यांच्या माध्यमातून आपल्याला काय तत्वज्ञान सांगितलेलं आहे की आपण भगवंतांचे अंश आहोत, त्याचवेळी आपण त्यांचे सेवक आहोत. त्याचवेळी आपण भगवंतांशी वेगळे झालेलं दिसत असलो तरी आपण त्यांच्याशी एकरूपच आहोत. हेच सांख्य तत्वज्ञान. थोडस समजायला खूप कठीण जातं कधी कधी, हे असं कसं काय. म्हणून प्रभुपाद इथे थोडस टेक्निकली समजावून सांगायचा प्रयत्न करतात. हा विचार जेव्हा आपण भौतिक गोष्टींच्या माध्यमातून करायला लागतो, एखादं झाड तोडतो आपण, त्याच्या फांद्यांचे तुकडे तुकडे करतो आणि मग कोणाला तरी सांगताना असं सांगतो की हे तुकडे त्या झाडाचे आहेत. अशा पद्धतीने आपण भगवंतांचे तुकडे नाहीये, हे डोक्यात बसवण्यासाठी प्रभुपाद आपल्याला हे सगळं उदाहरण देऊन सांगतात. येस, आपण देखील भगवंतांचेच तुकडे आहोत, परंतु अशा पद्धतीने वेगळे झालेले तुकडे नाहीये. भगवंत चेतनामय आहेत म्हणून आपण चेतनामय आहोत. भगवंत नित्य आहेत म्हणून आपण नित्य आहोत. भगवंतांमध्ये जे सगळे गुण आहेत तेच सगळे गुण आपल्यामध्ये आहेत. या दृष्टिकोनातून आपण भगवंतांचे एक तुकडे आहोत, अंश आहोत. परंतु भौतिक जगामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचे तुकडे केले जातात, वेगवेगळे पार्ट, भाग केले जातात, त्याप्रमाणे चैतन्याचे, नित्यत्वाचे भाग केले जात नाही. भगवंतांमध्ये जी चेतना आहे तीच चेतना आपल्यामध्ये आहे. चेतना ही पसरलेली असते, ती तुकडे करता येत नाही.
इथं बसलेले सगळे असे बसायला लागलेत, काय सांगायला लागलेत, काय चाललंय, काय काय ना. जर आपल्याला हे लक्षात आलं नाही तरी काही हरकत नाही. हे सगळं अशा व्यक्तीला समजावून सांगण्याची गरज असते, त्याला हे सगळं समजतं तरी तो स्वतःला भगवान समजण्याच्या, भगवान आहे हे प्रूव्ह करण्याच्या नादाला लागलेला असतो. मीच भगवान आहे. अंशरूपी जीव सनातन काळासाठी अंशच असतो. ज्याप्रमाणे सूर्य अस्तित्वात असतो तोपर्यंत सूर्यकिरणाचे अणुही अस्तित्वात असतात, त्याचप्रमाणे परम चैतन्याचे अस्तित्व असेपर्यंत त्यांच्या अंशाचेही अस्तित्व असते. वेदांमध्ये या जीवाचे आकारमान केसाग्राच्या एका दशसहस्रांशा इतके सांगण्यात आले आहे. म्हणूनच तो अत्याधिक सूक्ष्म आहे. तर याचे काही लक्षण या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे तो नित्य आहे, शाश्वत आहे, शाश्वत काळासाठी तो अंश आहे, सनातन काळासाठी. आणि दुसरा एक गुणधर्म सांगितलेला आहे तो म्हणजे हा सूक्ष्म आहे, सूक्ष्मातला सूक्ष्म आहे. वेदांमध्ये सूक्ष्म म्हणजे किती साईजचा आहे हे सांगितलेलं आहे. किती साईज सांगितलेलं आहे? एका केसाच्या टोकाच्या 1 दशसहस्र अंश. त्याचे 10,000 भाग केले तर त्याचा एक भाग जेवढा असतो तेवढा. प्रभुपाद कधी कधी सांगतात की हे आजकालच्या मोजमापामध्ये अणुपेक्षाही छोट आहे. शास्त्रज्ञ आजकाल काय म्हणतात, अणु हा सगळ्यात छोटा मोजमाप म्हणता येत नाही. कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा सगळ्यात छोट्यातला छोटा भाग आपण करून पाहायचा म्हटलं तर त्याला अणु म्हटलं जातं, असं सायंटिस्टने शोधून काढलं, शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. बरेच दिवस ते म्हणायचे की रेणू सगळ्यात छोटा भाग असतो. रेणू म्हणजे काय मराठीमध्येच रेणू म्हणजे, इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मॉलिक्यूल. म्हणजे एखादी वस्तू 2-3 अणूंचा मिळून बनलेली असते. जसं पाण्याचा छोट्यातला छोटा भाग म्हणजे H2O. परंतु हे पूर्वी शास्त्रज्ञ लोक तेच सगळ्यात छोट्यातलं छोटं मानायचे. मग हळूहळू त्यांनी रिसर्च करून शोधून काढलं की नाही, त्याचे पण 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असे वेगळे भाग होतात. याला काय म्हणायचं? याला त्यांनी नाव ठेवलं अणु. अजूनही आपण म्हणतो की अणु हा सगळ्यात छोट्यातला छोटा भाग आहे, परंतु नंतर शास्त्रज्ञांनी अजूनही छोटे त्याचे भाग शोधून काढले अणुमधले. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस. त्याच्यापेक्षा खालच्या थराला अजून शास्त्रज्ञ गेलेले नाहीत. प्रभुपाद सांगतात की केसाचा, आत्म्याचा जो आकार असतो तो त्याच्याहूनही छोटा असतो, त्याच्याहूनही छोटा असतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रभुपाद सांगतात, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की उद्या कदाचित तुमच्याकडे अशा प्रकारचं मशीन किंवा मायक्रोस्कोप, दूर नाही, सूक्ष्मदर्शक मशीन असं जर तुम्ही तयार केलं की जे या आकाराची गोष्ट देखील पाहू शकेल, आत्म्याच्या आकाराचं, केसाच्या टोकाच्या 1 दशसहस्रांश 10,000, तरीही तुम्ही आत्म्याला पाहू शकणार नाही, कारण आत्मा हा भौतिक नाहीच आहे, इतका तो छोटा आहे.
म्हणून जनरली असं सांगितलं जातं की यस, आपल्याला सांख्य तत्वज्ञान थोडंसं शिकायचं आहे, त्याच्यावरून समजावून घ्यायचं आहे. सांख्य तत्वज्ञानाचा मूळ उपयोग आपल्याला आपल्यासाठी करून घ्यायचा आहे, तो म्हणजे स्वतःला कन्व्हिन्स करण्यासाठी की मी भगवंत होऊ शकत नाही, मी भगवंतांचा सेवक आहे. स्वतःची ओरिजिनल पोझिशन शोधून काढण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. परंतु सगळंच काही अशा प्रकारे सायंटिफिकली सांख्य तत्वज्ञानाने सिद्ध पण करता येत नाही. त्याच्यासाठी दिव्य ज्ञानामध्ये स्थित व्हावं लागतं. या भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन भौतिक जगाच्या पलीकडचा विचार करावा लागतो, मग तुम्हाला आत्मा समजतो. केसाच्या 10 सहस्रांश इतका छोटा आहे म्हणून सांगितलंय म्हणून ते मशीन तयार करायला लगेच सुरू करायचं नाही. आपण बघतोच आत्मा कुठे आहे, आत्मा शोधून काढल्याशिवाय मी मानणारच नाही आत्मा आहे. मग तसं बघायला गेलं तर परमात्म्याची साईज एका अंगठ्या एवढी सांगितलेली आहे, अंगुष्ठानावर, अंगठ्याच्या पुढच्या खांडा एवढी. मग ते तर आरामात दिसायला पाहिजे, का दिसत नाही? तर या सगळ्या दिव्य गोष्टी आहेत. या दिव्य गोष्टी पाहण्यासाठी दिव्य चक्षु असावे लागतात, दिव्य नेत्र असावे लागतात, दिव्य ज्ञान असावं लागतं. भौतिक ज्ञानाने, भौतिक डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकत नाही किंवा अनुभव देखील त्याचा करून घेऊ शकत नाही. आणि हे आपल्याला पटावं, भौतिक अस्तित्वातून आपण बाहेर पडायचा प्रयत्न करावा. ज्याला सध्या आपण मी आणि माझं समजतोय ते सोडून द्यावं, म्हणून हे थोडंसं विश्लेषण करून सांगण्यात येतं. वेदांमध्ये या जीवाचे आकारमान केसाग्राच्या एका 10 सहस्र अंशा इतके सांगण्यात आले आहे. म्हणूनच तो अत्याधिक सूक्ष्म आहे. परम चैतन्य अनंत आहे, पण व्यक्तिगत जीव जरी गुणात्मक दृष्ट्या परम चैतन्यांपासून अभिन्न असला तरी तो सूक्ष्मतम आहे. समुद्रातलं पाणी अनंत आहे. समुद्रातला एक थेंब आपण जर एखाद्या ग्लास बॉटलमध्ये पॅक करून घरी आणला, एखादा व्यक्ती म्हणू शकेल ठामपणे, आणि ते सत्यही आहे, की हेच समुद्र आहे. जे बॉटलमध्ये तुम्ही पकडून आणले ते पण समुद्र आहे, कारण दोघांचे गुण पाहिले तर सेम आहे, हो की नाही? त्यामुळे गुणात्मक दृष्ट्या जरी आपण परम चैतन्य म्हणजे भगवंतांपासून वेगळे नसलो तरी प्रमाणात्मक दृष्ट्या आपण सूक्ष्म आहोत आणि भगवंत अनंत आहेत. उदाहरण द्यायचं पण कधी कधी अवघड जातं. जसं आपण आता समुद्राचं उदाहरण दिलं तर एखादा सायंटिस्ट, शास्त्रज्ञ म्हणू शकेल की समुद्र मी मोजू शकतो, आणि तुमच्या एका थेंबाला, समुद्राच्या एका थेंबाला देखील मोजू शकतो. यस, तरीही याच्याने हे सिद्ध होत नाही की तुम्ही समुद्र आहात, तुम्ही थेंबच आहात. भगवंतांच्या बाबतीत तर ते अशक्यच आहे, भगवंतांचे आकारमान मोजणे. येस, जीवात्म्याचा आकारमान दिलेला आहे, एका केसाच्या 10 सहस्रांश आहे, परंतु भगवंतांचा आकारमान काय आहे? अनंत आहे. त्याचे आपण एक सूक्ष्म भाग आहोत. या श्लोकातील 2 शब्दांचा विशेष करून विचार करण्यात आला पाहिजे. एक आहे निरंतरम, अर्थात अभिन्न किंवा एकाच प्रकारचे गुण असलेला, आणि दुसरा आहे अनिमानम, अर्थात अति सूक्ष्म, अतिसूक्ष्म. परम चैतन्य सर्वव्यापी आहे, तर सूक्ष्म चैतन्य वा जीवात्मा व्यक्तिगत आहे. व्यक्तिगत म्हणजे काय? सर्वव्यापीच्या उलट, फक्त हा देह व्यापी. म्हणजेच या व्यक्तिगत चैतन्याला, या जीवात्म्याला त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही चाललेलं आहे त्याचाच फक्त अनुभव घेता येतो,
तेच फक्त त्याला जाणवतं, तेच फक्त त्याला पाहता येतं. परंतु परम चैतन्य भगवंत जे आहेत ते मात्र या अखिल ब्रह्मांडाच्या आणि ब्रह्मांडाच्या बाहेरच्या अनंत ब्रह्मांडांच्या आणि आध्यात्मिक जगाच्या कणा कणामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं ते जाणू शकतात, कारण ते सर्वव्यापी आहेत. जीव सर्वव्यापी नाही. परमात्मा तुमच्या शरीरामध्ये पण आहे, माझ्या शरीरामध्ये पण आहे. त्याला तुमच्या मनामध्ये शरीरामध्ये काय चाललेलं आहे ते माहिती आहे, माझ्या मनामध्ये शरीरामध्ये काय चाललेलं आहे ते देखील माहिती आहे. परंतु परमात्मा हे दोन वेगवेगळे नाही, तुमच्यात वेगळा माझ्यात वेगळा. परमात्मा एकच आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये मनामध्ये काय चाललेलं आहे ते परफेक्टली माहिती आहे. सुपर कम्प्युटर सारखं. परंतु आपण जरी चेतनामय असलो, आपली चेतना भगवंतांची चेतना जरी एकच असली तरी आपण या शरीराच्या बाहेर काय चाललेलं आहे जाणू शकत नाही, अनुभव घेऊ शकत नाही. आपण सीमित आहोत, बंदिस्त आहोत. भगवंत तसे सीमित नाही, भगवंत अनंत आहेत. हा फरक आहे आपल्यातला आणि भगवंतांमध्ये. अखंडितम शब्दाचा अचूक अर्थ आहे तुकडे न पडलेला. हो सॉरी, अखंडितम शब्दाचा अचूक अर्थ तुकडे न पडलेला असा नव्हे तर स्वरूपता सदैव सूक्ष्मतम असा आहे. सगळंच विचित्र समजावून सांगतात प्रभुपाद इथे. निरंतरमचा अर्थ प्रभुपाद सांगतात अभिन्न. ऍक्च्युली निरंतरमचा अर्थ असतो शाश्वत, निरंतर, कायमचा टिकणारा. आणि अखंडितमचा अर्थ प्रभुपाद इथे सांगतात देखील की जरी अखंडितमचा शब्दशः अर्थ तुकडे न पडलेला असा असला तरी आपण लक्षात घ्यायचं अखंडितमचा अर्थ स्वरूपतः सदैव सूक्ष्मतम. स्वरूपता याचाच अर्थ काय की अखंड कायमच आपण भगवंतांचे सूक्ष्म अंश आहोत. सूर्यप्रकाशाचे अणु कोणीही सूर्यापासून विभक्त करू शकत नाही, पण त्याच वेळी ते अणु सूर्या इतके सर्वव्यापीही नसतात. ते एका गोष्टींवरती पडतात आणि ते रिफ्लेक्ट होतात, बस. त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूप स्थितीनुसार गुणात्मक दृष्ट्या परमचैतन्याशी एकरूप असतात, पण तरीही ते सूक्ष्मच असतात. आणि म्हणून आता हेच प्रभुपाद हजारो ठिकाणी समजावून सांगतात. याचा मागचा मेन उद्देश हा आहे की आपल्या मनामधला जो खोटा अहंकार आहे, खोटं तादात्म्य करून आपण बसलेला आहे की आपण देखील भगवंतां समान होऊ शकतो, हे सोडून देण्यासाठी हा मुद्दा पूर्णपणे पटणे, ऍक्सेप्ट करणे, स्वीकार करणे अत्यंत गरजेचं आहे की मी भगवंतांचा अंश आहे, यस, वेगळा नाही आहे. पहिली सुरुवात तरी तेच असते, भगवंतांचा माझा संबंध काय, मी पण सेपरेट भगवंतच होणार आहे, मी पण सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ होणार आहे, मग मी या व्यक्तीला मी माझा देव भगवंत म्हणून का मानू? कारण तुम्ही त्याच्यापासून वेगळे नाही आहात. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा काय, आता तुम्ही त्यांच्यापासून वेगळे नाही आहात हे जरी तुम्हाला पटलं, तुम्हाला मी समजावून सांगितलं त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात पटलं, तरी लगेच असा विचार करू नका त्यांच्यापासून मी वेगळा नाही म्हणजे मी तोच आहे. कारण आपल्याला ही सवयच आहे, अनादी अनंत कालापासून आपण हेच विचार करत आलेलो आहे. एक तर माझा त्याचा काही संबंध नाही, मी सेपरेट भगवान आहे, इंडिपेंडंट, स्वतंत्र. सगळ्यांना हे स्वातंत्र्य पाहिजे. याचाच अर्थ काय, मला माझ्या मनाप्रमाणे काही करता आलं पाहिजे. कोण ठरवणार मी सर्वश्रेष्ठ आहे? नाहीये, तुम्ही कुणाचा तरी अंश आहात.
नट बोल्ट हा कधीही म्हणू शकत नाही मी सेपरेटली काम करतो. म्हणजे मशीनचं काम आहे वेगवेगळे प्रॉडक्ट बनवणे, तसं मी पण एकटा करतो, नाही करू शकत. तुम्ही त्या मशीन मध्ये फिट झाला तरच ते ऍज अ होल मशीन करू शकतो, तुम्ही नाही करू शकत. या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला अशा प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजे. मी सेपरेट आहे, माझ्यावर कशाही प्रकारचं बंधन नसलं पाहिजे, स्वैर वागता आलं पाहिजे मला. नाही, तुम्ही भगवंतांचे अंश आहात, त्यामुळे तुम्ही मर्यादित आहात, सीमित आहात. तुमच्यावरती काही बंधन आहेत, तुम्ही मान्य केले नाही केले काही फरक नाही पडत. आणि जरी तुम्ही मान्य केलं तरी तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी भगवंतांचा अंश आहे म्हणून मी भगवंतच आहे. नाही, तुम्ही जीव आहात. स्वरूपतः तुम्ही भगवंतांचे अंश आहात, परंतु तुम्ही जीव आहात. जीवाचं काम आहे भगवंतांची सेवा करणे, बस. ती तुमची स्वरूप स्थिती आहे. नटबोल्टचं काम आहे त्या एखाद्या विशिष्ट पार्ट मध्ये फिट होणे आणि पूर्ण मशीनला मदत करणे. तो असंही म्हणू शकत नाही की मी इथे फिट नाही होणार, मी पलीकडे जाऊन फिट होतो. नाही, तुला इथे फिट होण्यासाठीच बनवलेलं आहे. भगवंतांची अशा अशा प्रकारे सेवा करण्यासाठीच तुला बनवलेलं. मगच तुला पण अर्थ आहे आणि ऍज अ होल संपूर्ण चेतनेला पण मगच अर्थ आहे. याचा संपूर्ण चेतनेला म्हणजे भगवंतांना नाही, भगवंतांना अर्थ आहे तुम्ही असला नसला, चिकटला नसला तरी. परंतु ऍज अ होल तुमच्या अस्तित्वालाच महत्व नाही, अर्थ नाही, जोपर्यंत तुम्ही त्या स्वरूप स्थितीमध्ये येऊन भगवंतांची पुन्हा स्वखुशीने सेवक व्हायचा स्वीकार करत नाही. हे लवकर डोक्यात शिरावं म्हणून हे अगदी डीप मध्ये जाऊन तुम्हाला सांख्य तत्वज्ञान सांगण्यात येत आहे. आणि या स्थितीला आपण पोहोचल्यानंतर आपण पाहू शकतो की आपण अतिसूक्ष्म आहोत, तरीही आपण अखंड आहोत, भगवंतांपासून कधीही वेगळे झालेले नाही आहे. ऍक्च्युली भाव आपले भगवंतांपासून वेगळे झालेले आहेत. आपण भगवंतांपासून कधी वेगळे झालेले नाही. आपण विसरलोय फक्त एवढंच. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे. आणि या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींची भोगाची वांछा इच्छा करत आपण इथे भगवंतांपासून वेगळं असल्याचं सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. ते काही होत नाही, कारण वेगळे नाहीच आहे आपण. जेव्हा मनुष्य स्वतःला शरीर समजत नाही, काम आणि लोभातून मुक्त होतो, तेव्हा तो हळूहळू हे जाणायला लागतो की मी कोण आहे. मी तर स्वयंप्रकाशी सदैव प्रकाशमान असा आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्वश्रेष्ठ आहे. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देऊन सांगतात, मी विसरलोय मी टाटा बिर्ला अंबानी अशा सगळ्यात सर्वश्रेष्ठ श्रीमंत माणसाचा मुलगा आहे, परंतु सध्या मी विसरलोय, त्यामुळे तुम्ही दुःखात आहे. ज्या दिवशी मी आठवेन त्या दिवशी मी पण तेवढाच ग्रेट आहे. परंतु तेवढाच ग्रेट आहे याचा अर्थ नाही की मी तोच आहे. ज्या दिवशी मी हा अहंकार मनामध्ये पुन्हा येईल की मी तोच आहे, तेव्हा परत काहीतरी चुकतं. आणि कारण ती जी स्थिती स्वरूप स्थिती आहे ती आहे सेवकाची. तिथे स्वामीचा अहंकार येऊन चालत नाही. ज्या क्षणाला स्वामीचा अहंकार येतो त्या क्षणाला आपण भौतिक जगामध्ये येतो. आणि ज्यावेळी आपण अशा प्रकारे शुद्ध होतो, मागच्या श्लोकाचा तात्पर्य होता मन शुद्ध करणे. जेव्हा आपण अशा प्रकारे शुद्ध होतो, मी आणि माझं बंद करतो, म्हणजेच काम आणि लोभातून मुक्त होतो, तेव्हा आपण
एक्झॅक्टली आपण कोण आहोत हे पाहू शकतो. आणि ते एक्झॅक्टली कोण आहोत हे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. कोण आहोत एक्झॅक्टली आपण? भगवंतांचे निरंतर अखंड अंश आहोत. पुढचा श्लोक पण वाचायला पाहिजे होता. उद्याच वाचूया. पुढच्या 2 श्लोकामध्ये मग सांगितलेलं आहे की मग अशा स्टेजला आल्यावर, ज्या स्टेजला तुम्हाला पूर्णपणे जाणीव होते की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, भगवंतांचा अंश या नात्याने मी श्रेष्ठ आहे, स्वयं प्रकाशित आहे, निरंतर आहे, शाश्वत आहे, हे सगळं जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा अजूनही काही भौतिक जगामध्ये असताना पण भौतिक जाणीवा व्हायला लागतात. पुढच्या श्लोकांमध्ये दिले भौतिक गोष्टींचा किळस यायला लागतो, वीट यायला लागतो, उदासीन व्हायला लागतो आपण भौतिक गोष्टींपासून. नकोच आहे, काही इंटरेस्ट राहत नाही. यालाच ब्रह्मभूत अवस्था म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. हे दोन्ही श्लोक आपण उद्याच वाचूया, महत्वाचे दोन्ही 3. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? यस. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, ते पूजाला प्रतिष्ठा शुक्रविष्ठा असं म्हणतात की नाही त्याच्यामध्ये ते, मग ते त्याला ते ह्याच्या विष्ठेचं का म्हणजे हे दिलेत, उपमा? हा, उपमा दिलेत. कारण त्याला भौतिक दृष्टिकोनातून आपण सगळ्यात घाणेरडी गोष्ट समजतो. एक उदाहरण देण्यासाठी असं सांगितलं जातं. सध्या स्थितीमध्ये आपल्याला समजण्यासाठी आपण ज्या अवस्थेत आहोत तशीच उदाहरणं द्यावी लागतात, मग आपल्याला ते लक्षात येतं. जसं चैतन्य महाप्रभू रघुनाथ दास गोस्वामींच्या वडिलांना आणि काकांना म्हणतात, हे मलातले किडे आहेत. आता हेच का उदाहरण दिलंय? कारण ते आपल्याला या भौतिक जगामध्ये समजायला सोपं जातं की किती वाईट अवस्था आहे, किती वाईट अवस्था आहे. एखाद्याला म्हटलं की तुला पाहिजे ना प्रतिष्ठा, मान प्रतिष्ठा वगैरे, ठीक आहे, तुला भरभरून डंपरने आणून ओततो तुझ्या घरासमोर, परंतु ते डुकराच्या मला समान आहे. चालेल तुम्हाला तुमच्या घरासमोर डंप केलेलं सगळं, त्या डंपर आणून टाकूया रोज. मग तो माणूस म्हणतो छी 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 छी, नको नको. मग हे तुला वाईट वाटतं मूर्खा की हे मल म्हणजे घाण आहे. कुठल्याही प्राण्याचं मल हे घाणच समजतो आपण. कुणी अगदी लहान मुलाला बघा, ज्याला अजून ट्रेनिंग दिलेलं नाहीये जीवन म्हणजे काय आहे, गुलाबजामुन चांगला आहे आणि विष्ठा घाणेरडी आहे, एखाद्या लहान मुलाला, अगदी 3-4 महिन्याच्या मुलाला कोण सांगितलेलं असतं? कुणीच सांगितलेलं नसतं, तरी त्याला ते घाण वाटायला लागतं, कारण ते आपल्याला माहिती आहे घाण आहे.
कुठून शिकून येतोय आपण? हे पूर्व जन्मापासून ते आपल्या चेतनेमध्ये ऑलरेडी फिक्स आहे. कोणी समजावून सांगायला लागत नाही. मल घाण आहे. आपलं स्वतःचं मल देखील आपल्याला टच करायला आवडत नाही, इतकं घाण आहे. हो की नाही? आणि दुसऱ्या प्राण्याचं मल तर अजून आपल्याला घाण वाटतं. विशेष करून शुकर म्हणजे डुकराचं. अशा पद्धतीने आपण आपल्या या प्रतिष्ठेच्या इच्छेकडे पाहिलं पाहिजे. ही प्रतिष्ठा, मान, सन्मानाची जी इच्छा असते ती या मलाप्रमाणे आहे. काय करायचंय तुम्हाला घेऊन? हो की नाही? म्हणून बऱ्याचदा शास्त्रामध्ये डुकराचं उदाहरण दिलं जातं. हे प्रभुपाद समजावून सांगतात की वराहदेव ह्या शुक्राच्या डुकराच्या रूपामध्ये आले, परंतु त्याच डुकराचं उदाहरण बऱ्याच ठिकाणी दिलं जातं सगळ्यात घाणेरडा प्राणी म्हणून. याचा अर्थ असं नाही की हे सगळं हे असतं. हे आपल्याला फक्त उदाहरण म्हणून सांगण्यात आलेलं आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला ते समजावं. आपले आचार्य सांगतात की अशा प्रकारे प्रतिष्ठेची इच्छा करणे हे त्या डुकराची विष्ठा मिळावी मला याची इच्छा करण्यासारखं आहे. कोण करेल? याचा अर्थ ते तसंच असतं असं नाही. एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण समजा एखाद्याला डुकराची विष्ठा आवडत असेल, समजा कोणाला आवडणार नाही, समजा सपोज, मग त्याला समजावून सांगताना त्याला त्याच्याही पेक्षा घाणेरडी गोष्ट काय वाटते त्याच्याशी तुलना करून त्याला सांगावं लागेल. त्याच्यासाठी उदाहरण बदलावं लागेल. म्हणजेच काय, याचा मजेत अर्थ काय आहे की बाबांना ही फार घाणेरडी गोष्ट आहे, फार वाईट गोष्ट आहे, सोडून द्या. का मागे लागलाय त्याचे? हो की नाही? जोपर्यंत आपण या स्टेजला येत नाही तोपर्यंत आपण या भौतिक जगातल्या भौतिक अस्तित्वातून बाहेर पडू शकत नाही. कारण ही जी प्रतिष्ठा, मान, ही जी इच्छा असते ती या शरीराशी संबंधित असते. मी, माझं. म्हणून बघा तुम्ही मोठे मोठे अगदी मोठे मोठे वैरागी साधू देखील याला बळी पडतात. सूक्ष्म प्रमाणात कुठेतरी प्रतिष्ठेची इच्छा येते आणि मग ते नष्ट होतात, पुन्हा भौतिक अस्तित्वामध्ये अडकतात. म्हणून त्याची तुलना तशा प्रकारे केलेली आहे. हे खूप कठीण असतं. आपल्याला बऱ्याच जणांना वाटते की आपल्यातला अहंकार गेलेला आहे, आपल्यातील प्रतिष्ठेची इच्छा गेलेली आहे. नाही जात, एवढ्या सहजासहजी जात नाही. ती घालवण्यासाठी आपल्याला आपले आचार्य अशा पद्धतीने उदाहरणं देऊन सांगतात की जेणेकरून ती लवकर जावी. हरे कृष्ण. येस कृष्ण. परमात्म्याला परम चैतन्य म्हणतात आणि आत्मा त्याचा एक भाग आहे. आत्मा मग चेतना काय? चेतना म्हणजे
चेतना, माताजींचा प्रश्न. यू ऑलरेडी सेड, गेव दॅट आन्सर. ज्या गोष्टीमुळे सायंटिफिकली मॉडर्न सायन्स मध्ये समजावून सांगायचं तर चेतना म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपण जिवंत असल्याची आपल्याला जाणीव सदैव असते, त्या गुणधर्माला चेतना म्हणतात. कॉन्शियसनेस. ही चेतना कुठून येते? आत्म्यातून येते. आत्म्याचं प्रथम गुणधर्म आहे चेतना. सेकंड गुणधर्म आहे शाश्वत, सत. निरंतर आहे, नित्य. ज्याप्रमाणे आपलं हे शरीर जिवंत आहे याची जाणीव आपल्याला होणे, याला चेतना म्हणतात. ती आत्म्यामुळेच असते ती जाणीव. परंतु आत्मा आणि चेतना या दृष्टिकोनातून वेगवेगळे आहेत. बऱ्याचदा समजावून सांगायला त्यांना एक म्हणता येतं आपल्याला, परंतु चेतना म्हणजे ही जाणीव की आपण जिवंत आहोत. हा जिवंतपणाची जाणीव म्हणजे चेतना म्हणतात. चेतनामय. चेतनामयच्या उलटा शब्द काय असतो? अचेतन म्हणजेच मूर्छित. अचेतन कोणाला म्हणतो आपल्याला? आपण या ग्लासला अचेतन म्हणतो, कारण याच्यामध्ये जिवंतपणाची लक्षणं नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जिवंतपणाच्या लक्षणाला चेतना म्हटलं जातं. चेतन आणि अचेतन. तसंच भगवंत परमचेतनामय आहेत. म्हणजे काय? या भगवंत सर्वव्यापी आहेत. हे भौतिक जग, ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड, आध्यात्मिक जग, जड, चेतन, सगळ्या वस्तू, सगळ्यांमध्ये भगवान आहेत. आणि भगवंतांची ही परमचेतना, याला या सगळ्याची जाणीव आहे. म्हणजेच काय? हे सगळं जिवंत आहे भगवंतांसाठी. लक्षात येते? परमचेतनामय. हे अखिल ब्रह्मांड, नुसतं ब्रह्मांड नाही, असे अनंत ब्रह्मांड आहे. हे 1/4 भाग आहे. 3/4 हे आध्यात्मिक जग आहे, वैकुंठ आणि गोलोक वृंदावन. हे सगळं चेतनामय आहे. भगवंतांचं शरीर आहे, हे सगळं जिवंत आहे, ऍक्टिव्ह आहे. त्यालाच परमचेतना म्हणतात. भगवंत परमचेतनामय आहे, सगळं काही ऑन गोईंग ऍक्टिव्ह. त्याचप्रमाणे आपलं शरीर हे चेतनामय आहे. हे आत्म्यामुळे संपूर्ण अस्तित्व चेतनामय आहे. भगवंतांमुळे आपलं शरीर चेतनामय आहे, आत्म्यामुळे. पण मग हे चेतना आणि आत्मा वेगळे करू शकतो का आपण? नाही, ऍब्सोल्युटली नॉट. ते वेगळे आपण विचार करायची पण गरज नाही. परंतु आधुनिक भाषेमध्ये समजावून सांगण्यासाठी ते वेगळं सांगावं लागतं. जनरली इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये चेतनाचा अर्थ असतो कॉन्शियसनेस. परंतु शब्दशः अर्थ जर आपण घ्यायला गेलो तर त्याचा अर्थ असतो जिवंतपणा. म्हणजे चेतना म्हणजे जिवंतपणा आहे का? नाही. शरीरातून चेतना गेली म्हणजे शरीर डेड झाला, परंतु चेतना गेली का? नाही, ती दुसऱ्या शरीरात गेली. म्हणजेच आत्मा म्हणजे चेतना आहे का? येस. मग दोन वेगवेगळी नावं कशाला? वेगवेगळेच आहेत ते, एक नाही आहेत. एक आहे भगवंतांचा अंश. तसं सूर्यप्रकाशाला सूर्यापासून वेगळं करता येत नाही, तसं आत्म्याचं चेतना हे प्राथमिक गुणधर्म आहे. आणि सेकंड काय म्हटलं मी? सत, नित्य. म्हणून प्रभुपाद नेहमी तो श्लोक सांगतात, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम.
त्या नित्यापासून आपण आलेलो आहोत म्हणून आपण पण नित्य आहोत. त्या परम चेतनेपासून आलेलो आहोत म्हणून आपण पण चेतनामय आहोत. यू हॅव टू बी अलर्ट इन भागवतम क्लास. आणि दुसऱ्या स्कंदामध्ये 2-3 श्लोक फक्त याच्यावरतीच आहेत, ते चेतना, चेतनामय, चेतना, चेतनामय. तेव्हा आपण याच्यावर चर्चा केली डिटेल मध्ये, नाही फुसटचं आठवते, चेतनामय. हरे कृष्ण. प्रतिष्ठेला विष्ठा म्हणून सांगितलेलं आहे, पण अजून पण आपल्याला बघितलं ते सोन्यासारखंच आहे. येस. त्यासाठी काय करायचं, जे सगळे शास्त्रात सांगितलेलं असतं की आपल्याला ते प्रतिष्ठा ही विष्ठेप्रमाणे आपले आचार्य सांगतात, परंतु मला मात्र सोन्यासारखीच वाटते. करायचं काय? आपले आचार्य समजावून सांगतात की एखाद्या व्यक्तीला हे कशामुळे वाटतं, पहिल्यांदा हे समजावून घ्या. हे कशामुळे वाटतं? कारण आपण भ्रमात आहोत, मायेत आहोत. भ्रम आणि माया म्हणजेच काय? स्वतःला आपण मी समजून बसलेला आहे, शरीराला. म्हणून शरीराशी संबंधित ज्या कोणी गोष्टी आहेत त्या स्वतःच्या आपल्या प्रिय, डिअर, अतिप्रिय वाटतात. त्यातलीच एक गोष्ट आहे प्रतिष्ठा. डॉक्टर आहात, डॉक्टरला, माफ करा तुमच्यापैकी काही डॉक्टर असतील तर, त्याच्या घरातला काही समारंभ असेल, कौटुंबिक बर का, त्याची काही निमंत्रण पत्रिका छापलेली असेल, तर त्याच्या नावासमोर जर ते डॉक्टर लिहिलेलं नसेल तर त्याला राग येतो. माझं नाव छापलंय निमंत्रण पत्रिकेमध्ये आणि डॉक्टर लिहिलेलं नाही. तो स्वतःला तेच समजून बसलाय. हा प्रॉब्लेम आहे त्याचा. ही प्रतिष्ठेची इच्छा कुठून निर्माण होते हे पहिल्यांदा लक्षात आलं. त्याच्यासाठी सांख्य तत्वज्ञान आहे. हे काय भानगड काय? कुठून आले हे? का वाटतंय? कारण मी स्वतःला ते समजून बसलोय. डॉक्टर निलेश साबळे माहितीये तुम्हाला? चला हवा येऊ द्या. इज अ टीव्ही पर्सनॅलिटी, सेलिब्रिटी काइंड ऑफ. आता तिथे त्याला तिथे ते टीव्ही वरती, त्या याच्यावरती त्याने स्वतःला डॉक्टर 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 सारखं म्हणणे काही युजलेस आहे. त्याला काही अर्थच नाही. तरी पण तो सोडायला तयार नाही. किती माणूस मूर्ख आहे बघा. ठीक आहे, तू डॉक्टर आहेस तर डॉक्टरचं काम तरी कर. तुला करायचं पण नाही आहे ते, म्हटलं पाहिजे तुला डॉक्टर आहे. हे कुठून निर्माण झालेलं असतं? कारण ही एक आपल्या डोक्यामध्ये कल्पना बसलेली आहे की मी शरीर आहे आणि शरीराशी संबंधित जेव्हा सगळं माझं होईल तेव्हा मला आनंद मिळेल. आणि हेच आपल्या दुःखाचं कारण असतं हे आपल्याला समजत नाही. एकतर दुःखाचं कारण आहेच की शरीर गेलं की ते डॉक्टर पण जाणार आहे. कुठला डॉक्टर आणि कुठला काय, पुढच्या जन्मात ते डुक्कर होणार. फिलिंग सेम आहे. पण त्याला अभिमान आहे, हो की नाही? मग ते दुःखाचं कारण बनतं. मग आज मग तो काय विचार करतो, बघू पुढच्या जन्मातला. अरे पण आज पण ते तुझ्या दुःखाचं कारण आहे. तुझ्या पत्रिकेत तुला तुझ्या डावासमोर डॉ लिहिलं नाही म्हणून तू रुसून बसलायस मागच्या खोलीत, आतल्या खोलीत जाऊन. हे पण तुझं दुःखच आहे. तुला समजत नाही पण ते तुझं दुःखच आहे. मग अशा व्यक्तीला शब्दाचा मार बसावा म्हणून आपले आचार्य असं सांगतात. आपले आचार्य सांगतात जो बुद्धिमान असतो त्याला शब्दानेच समजतं. हा येस, जडेर प्रतिष्ठा शुकरेर विष्ठा.
एवढं ऐकलं तरी एखाद्याला बास असतं, बास सोडून दिलं पाहिजे, कशालाही. है ना? मग एखाद्याला दाखवावं लागतं, हे बघ प्रतिष्ठा प्रतिष्ठा करून सगळं दुःखी, किती किती दुःखी झालाय, मग तो सोडून देतो. मग एखाद्याला ते त्याचं दुःख भोगावं लागतं, मग तो सोडून देतो. है ना? मग आता तुम्हाला सोन्यासारखं वाटत असेल तर उद्यापासून तुम्हाला आणून दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय जाणार नाही तुमच्या मनातून. होय की नाही? किती जण तयार आहे तिथे? माताजी किती जण इथे तयार आहेत फक्त टच करायला? कोण तयार आहे डुकराच्या विष्टेला टच करायला? हो की नाही? ज्याचं लवकर जात नाही त्याला असं प्रकार करावा लागतो. मग तो माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, त्याला थोडीशी बुद्धी दिली भगवंतांनी, म्हणून त्याला शास्त्र ग्रंथातून हे सांगितलं जातं की बाबा हे शास्त्र ग्रंथ तू वाच, त्याचा अभ्यास कर, हे सोडून दे सगळं. कशाला तुला तुला ते प्रयोग करून बघायची पण काही गरज नाही, तू हुशार आहेस. हो नाही? सो आपण काय केलं पाहिजे? ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे, अध्ययन असलं पाहिजे, अभ्यासातून शिकलं पाहिजे, सत्संग ठेवला पाहिजे, सत्संगातून कायम हे शिकलं पाहिजे. संघामध्ये जर आपण राहिलो तर आपल्या लक्षात येतं की जो व्यक्ती खरोखरच प्रतिष्ठेला शुक्रेची विष्ठा मानतो, त्याच्या चेहऱ्यावरती कायम आनंद का आहे? अशा लोकांच्या आपण संघामध्ये राहिलं पाहिजे. काल ते महाराज समजावून सांगत होते आपल्याला, सत्संग खूप महत्वाचा आहे. अशा व्यक्तीच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. नाही, सदैव आनंदी असतो व्यक्ती हा. त्याला रुसून बसायचं कामच नाहीये, कारण त्याने स्वतःला कधी डॉक्टर समजलंच नाही. मी डॉक्टर नाहीच आहे, नाही मी पाटील आहे, शिंदे आहे, नाही मी पुरुष आहे. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मग आत्म्याचं काम आहे भगवंतांची सेवा करणे. या सगळ्या गोष्टींसाठी मी कशाला व्याकुळ झालोय, कशाला व्यथित झालोय, कशाला व्यथा करतोय? हे विचार करण्याची बुद्धी भगवंतांनी माणसाला दिलेली आहे. बुद्धीचा वापर करा. बरोबर आहे. आणि जर जात नसेल तर सांगा, आणून देऊया तुम्हाला शुक्रेची विष्ठा थोडीशी, बघूया, ट्राय करूया. संघाचा इफेक्ट किती स्ट्रॉंग असतो तुम्हाला सांगतो. अमेझिंगली स्ट्रॉंग असतो, अमेझिंगली स्ट्रॉंग असतो. आता ते खामकर महाराजांना मी बऱ्याचदा गेलोय तिथे. मी आता मोजायचं बंद केलं, इतक्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो. परंतु काल काय झालं माहिती नाही. काल आम्ही 1.5 तास ते बोलत होते आणि आम्ही सगळे ऐकत होतो. एक शब्दही न बोलता आम्ही सगळे ऐकत होतो. सगळं रिपीट होतं. एकही गोष्ट त्यातली अशी नव्हती की त्यांनी सांगितलेली नाहीये, परंतु सगळं नवीन वाटत. हा संघाचा इफेक्ट असतो. असं वाटत होतं की तिथंच बसून राहावं, तिथून उठूनच जाऊ नये. आम्ही जे ठरवून गेलो होतो या वेळेला तिथून निघायचं, त्याच्यावरती 1 तास झाले तरी आम्ही तिथेच बसलो. आता त्या व्यक्तीची विशेष खासियत सांगतो मी तुम्हाला. त्या व्यक्तीची अशी इच्छा नाही आहे की तुम्ही मला महाराज म्हणावं, तुम्ही माझ्याकडे यावं.
तो व्यक्ती अपेक्षा पण करत नाही की तुम्ही माझ्याकडे यावं, माझं ऐकायचं तर लांबची गोष्ट. इतकी त्याच्या मनामध्ये प्रतिष्ठेची इच्छाच नाही. मग हे त्याच्या सोबत बसल्यानंतर, तास 2 तास बसल्यानंतर हे आपल्याला लक्षात येतं आपल्याला ऍक्च्युली की हा आनंदी का आहे आणि आपण का नाही. कारण त्याच्या लक्षात आलेलं आहे की ही विष्ठा आपण त्याला हात टच केलं नसलं पाहिजे. आपल्याला अजून लक्षात आलेलं नाहीये. हे आपण घेऊन फिरतोय सगळीकडे विष्ठा हातामध्ये, आणि तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या हातामध्ये ही विष्ठा तुम्हाला वाटते सोनं आहे, तुम्ही हातात धरून सगळीकडे फिरताय, हातात खिशात. परंतु आजूबाजूच्या तुमच्या लोकांना त्याचा वास येतो आणि मध्ये तुमच्यापासून दूर जातात. बघा, जो प्रतिष्ठेची इच्छा करत असतो त्याच्या जवळ कोणी राहत नाही, कारण त्याला ते घाण वास येतो. मग ते तुम्ही टाकून देऊन स्वच्छ आंघोळ केला तर तुमच्या जवळ माणसं येणार नाही, तर तुमच्या जवळ कोणी येणारच नाही. तेच समजावून सांगत होते काल, कनेक्शन जे बॉन्डिंग आहे ते होणारच नाही. प्रत्येकाची अशी जर प्रतिष्ठेची इच्छा असेल, अगदी सूक्ष्म प्रमाणात जरी असली, तरी तुमचं आमचं कधी बॉन्डिंग होणारच नाही. नसलंच पाहिजे ते. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी चैतन्य महाप्रभूंच्या संपूर्ण शिकवणीचा सार आपल्या शिक्षाष्टकामध्ये दिलेला आहे. अमानिना मानदेन कीर्तनीय सदा. तोच व्यक्ती भगवंतांचं स्मरण कीर्तन करू शकतो जो स्वतःच्या मानाची कधीही अपेक्षा करत नाही. दुसरा कोणी करूच शकत नाही, इम्पॉसिबल. चैतन्य महाप्रभूंच्या संपूर्ण टीचिंग शिकवणीचा सार आहे अमानिना मानदेन. तुम्हाला हे सॅटिस्फॅक्टरी उत्तर वाटलं नसेल म्हणजे काय, समाधानकारक उत्तर हे तुम्हाला वाटलं नसेल, प्रभूजी काय जे माहिती होतं तेच तर तुम्ही समजावून सांगितलं, सोन्यासारखं वाटते ते घालवायचं कसं. त्यांच्यासाठी नेक्स्ट स्टेप आहे खरोखरची शुक्राची अजून देणे, त्याच्याशिवाय जायचं नाही. प्रभूजी कसं आहे, तुमचं बी ते खामकर महाराजांच्या सारखंच आहे. तुम्ही किती बोला तर आम्हाला ऐकतच बसावं असं वाटते. नाही नाही, काय पण सांगितलं तर आम्हाला ते नवीनच वाटतंय. आम्ही परत जुने प्रश्न जर विचारलो तुम्ही सांगायला तरी पण ते नवीनच तुम्ही सांगायला असं वाटते. खरोखरच वाटते आम्हाला, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतं जास्तीत जास्त. नाही, आमच्या मधले अजून ती गेलेली नाहीये, जाईल एक दिवस भगवंतांच्या कृपेने. तो माणूस, मी तुम्हाला अक्षरशः माझ्या तोंडातून तुम्ही किती वेळा ऐकलेला आहे की ज्योतिष सांगणारे बोगस असतात, ज्योतिष बोगस असतं वगैरे वगैरे. तो ज्योतिष सांगतो, जो ज्योतिषावर पूर्ण विश्वास ठेवतो, खामकर महाराज. परंतु तरी मला ते सगळ्यांपेक्षा जास्त आवडतात. त्यांचा संघ इतका जबरदस्त आहे, कारण ते त्यांना भाव कळालेला आहे. काल ते 2 तास भाव या एकाच शब्दावर बोलत होते. फिलिंग्स भाव असलेले. तो व्यक्ती खरोखर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. ते आज 10 वर्ष झाले ते त्या गेटच्या बाहेर गेले नाहीत. काय करू जाऊन, मला जे सुख आहे ते इथंच भगवंतांनी आणून दिलेलं आहे. ते म्हणतात गायी दिलेत सेवा करायला, भगवंत दिलेत सेवा करायला. आणि एखादा व्यक्ती म्हणेल की हेच काय, जगातल्या माणसांची सेवा करायची नाही, तर जगातली माणसं पण माझ्याकडे येतात, मला संघ येऊन देतात इथे, मी कशाला जाऊ.
आणि आमची काल चर्चा चालली होती की आपल्या भक्तांना असं वाटतं की यात्रेला गेलं नाही, वृंदावनला गेलं नाही तर आपण भक्त होऊच शकत नाही. हे सगळं आपलं इंद्रिय तृप्ती आहे ऍक्च्युली. यात्रेला जाणे, वृंदावनला जाणे, वेगवेगळे सगळं माहीत असून वेगवेगळे ग्रंथ वाचतच बसणे, बदलायचंच नाही, ही आपली सगळी इंद्रिय तृप्ती आहे. तुम्हाला जर माहित असेल की हे अध्यात्म आहे तर उद्यापासून तुम्ही तसं वागायला सुरुवात केलं पाहिजे. बस, बाकीचं जे तुम्ही सगळं करता ते सगळं इंद्रिय तृप्ती आहे अध्यात्माच्या नावाखाली. अध्यात्माच्या नावाखाली जे काही करता तुम्ही सगळी इंद्रिय तृप्ती आहे. ग्रंथ वाचन देखील इंद्रिय तृप्ती आहे. कारण किती वाचणार आहे अजून? करायचंय तेच करायचं होत नसेल तुम्हाला तर ते रोजचं वाचन पण इंद्रिय तृप्तीच आहे. म्हणून असा संघ खूप गरजेचा असतो. अशा संघामध्ये माणसाने रोज राहिलं पाहिजे, रोज नित्य नियमाने राहिलं पाहिजे. हरे कृष्ण. आज जन्माष्टमी आहे. तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा, मनोकामना. या इकडे साजरा करायला. परंतु आज ज्यांना जमत नाही त्यांनी उद्या नक्की या. आपल्यासाठी जन्माष्टमीपेक्षाही महत्वाचा दिवस आहे उद्याचा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी तुम्हाला देखील कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. चालूच असते.